तर वाशिमच्या मालेगावात भरधाव ट्रक दुकानात शिरला। चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा ट्रक थेट दुकानामध्ये शिरला। वेल्डिंग वर्कशॉपचं हे दुकान होतं जिथे हा ट्रक धडकला। सुदैवानं दुकान बंद होतं त्यामुळे मोठा अनर्थ टळला। चालकाचं नियंत्रण सुटून ट्रक थेट वेल्डिंग वर्कशॉपच्या एका दुकानात शिरला। सुदैवानं दुकान बंद होतं त्यामुळे अनर्थ टळला। वाशिमच्या मालेगावातली ही घटना आहे। भरधाव ट्रक थेट दुकानात शिरला। वेल्डिंग वर्कशॉपचं एक दुकान होतं ज्या दुकानामध्ये हा ट्रक शिरला। मात्र सुदैवानं दुकान बंद होतं त्यामुळे अनर्थ टळलेला आहे। मात्र चालकाचं नियंत्रण सुटून हा ट्रक थेट या दुकानात धडकला। ही दृश्य आपण सध्या बघतोय। भरधाव वेगात आलेला ट्रक आहे जो वेल्डिंग वर्कशॉपच्या या दुकानावर धडकला। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी देवानंद इंगोलेंकडून। देवानंद, नेमकं काय घडलं होतं? चालकाचं नियंत्रण सुटण्यामागे काय कारण होतं, समजू शकलं का? रिधी, चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडलेला आहे आणि स्टेअरिंग लॉक झाल्याचं सांगण्यात येत आहे। स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं होतं आणि त्यानंतर हा जो ट्रक आहे तो त्या वेल्डिंगच्या दुकानावर जाऊन धडकलेला आहे। मालेगाव ते मेहकर दरम्यान हा अपघात घडलेला आहे। खरं तर नागपूर ते संभाजीनगर हा महामार्ग आहे आणि तिथे रस्त्याला लागूनच वेल्डिंगचं हे दुकान होतं। त्या दुकानावरती चालकाचं नियंत्रण सुटल्यानंतर हा ट्रक जाऊन धडकला। सुदैवानं तिथे दुकान जे आहे ते बंद होतं त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ट्रकचं देखील नुकसान झाल्याची माहिती आहे। रिद्धी जी, देवानंद, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।